नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे कांद्याची पात या भाजीची रेसिपी माहीत करून घेणार आहोत. त्याआधी मी आपल्या अनिकेत फूड या चॅनलवर 2 व्हिडिओ टाकले होते. त्या व्हिडिओवर मी सबस्क्राईब आणि लाईक हे सांगितले नव्हते. त्यामुळे या व्हिडिओवर मी सुरुवातीलाच सांगतो की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व कॉमेंट करा व जितके होतील तितके शेअर्स करा. ही आजची आपली रेसिपी. आता आपण कढईमध्ये पहिले तेल टाकून घेतले आहे. आता आपण तेलमध्ये जिरे टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याकडे एक एव्हरेस्ट कंपनीची गिंजर पेस्ट या नावाची लसूणची पेस्ट आहे. ती आपण कढईमध्ये तेलमध्ये टाकून घेणार आहोत, ज्याने चव एकदम छान येईल. त्यानंतर कढीपत्ता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये उकळी दिसेल. त्यानंतर आपण हळद टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण हळूहळू सगळे मसाले टाकून घेऊ. मसाला, लाल तिखट मसाला 2 चमचे व मालेगावचा प्रसिद्ध मसाला 1 चमचा काळा मसाला. त्यानंतर आपली कापलेली कांद्याची पात. यानंतर आपण आपल्या कांद्याची पात भाजीमध्ये तुरीची डाळ टाकून घेणार आहोत. आता आम्हाला घरामध्ये तुरीची डाळ ही खूपच आवडते, म्हणून आम्ही तुरीची डाळ टाकली. तुम्हाला जी आवडत असेल किंवा तुम्हाला जी चांगली वाटेल ती तुम्ही भाजीमध्ये टाकू शकाल. आता आपण थोडीशी चवीनुसार कोथिंबीर टाकून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही भाजीमध्ये लालसर कलर येऊ राहिला. त्यानंतर आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकू शकता. त्यानंतर आपल्याला भाजीला 10-15 मिनिटं शिजवून घ्यावं लागतील. त्यानंतर ती एकदम छान प्रकारे बनून जाईल. त्या 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यावे लागतील. नॉर्मली तुम्हाला आवडत असेल तर ठीक, नसेल तुम्हाला जर आवडत असेल तर ठीक, नाही तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. ही बघा, आता आपली भाजी 10-15 मिनिटांनंतर तयार झालेली स्वादिष्ट रंग आलेला आहे हिला. ही बघा, ही झाली आपली स्वादिष्ट कांद्याची पातची भाजी. विशिष्ट सामग्रीपासून बनवलेली, स्वादिष्ट रंग असलेला व चव असलेली कांद्याची भाजी. प्लीज सबस्क्राईब व लाईक, शेअर व कॉमेंट. जर तुम्हाला वाटत असेल की
आम्ही दुसरे प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवायला हवेत, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये त्या पदार्थाचे नावही सांगा. थँक्यू.